कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। स्वप्नील, अरे रुपाली कुठे आहे रे? अरे ते माय लेकरांना बोलवा की बाहेर, म्हणजे आपल्या सगळ्यांना बरं वाटतं ना। होय, बाळाला की एकदम बरं वाटतं बघ। अगाई बाळ पहाटे उठलं होतं, मग रुपालीनी झोपवलं, आता दोघेही झोपले। रुपाली उठली की नाश्ता करेल या ठिकाणी। पहाटे म्हणजे कधी? हेच उजाडायला लागलं होतं। का रे, काय झालं होतं? काय भूकभीक लागली होती काय त्याला? अहो तानं बाळ, अहो त्याला कधी बी जाग येते, झोप लागते। खरं तर ना त्या बाळाला आता आईच्या दुधाची गरज आहे आणि आपण त्याला असं वरचं दूध देऊन भागवतोय। वय खरंय, बाळाला कधीही भूक लागते आणि तेव्हा जागून बाळाला तुम्हाला पाजायला लागतं। काय बया, काय नशीब असतं एकेकाचं काय माहिती। रुक्मिणी म्हणती ना ते एकदम बरोबर आहे बघ। बाळाला कधी बी भूक लागू शकते रे, त्यामुळे तू रात्रीच फुलीत दूध गरम करून ठेवत जा, हा म्हणजे बाळाला पाजायला मिळेल ना। बिचाऱ्याला त्याची आई सोडून गेली बघ, नाही त्याची आई जर माझ्या पुढे आली ना तर अशी थोबाडील ना धरून तिला। हा असल्या सोन्यासारख्या लेकराला कोणतरी सोडून जातं का? हा मला ते बाळाच्या आई वडिलांचं काय कळानच। खरंच एवढं गोंडस बाळ आहे ते, असं का टाकून गेले असेल बरं? काहीच वाटलं नसेल त्यांना? काहीतरी दुसरंही झालं असेल। आता ग बाय, दुसरं काय असणार आहे तवा? हा म्हणजे तुला काय म्हणायचंय? त्यांना सांगितलं का तुमचं बाळ जगलेलं नाही, मेलंय आणि ते दुसऱ्याला दिलंय का? हा अगं देवळात गावलंय ते बाळ। हा आणि काय बरं, हा मला असं विचारायचं होतं हप्पे, तुला अजून बी बाळाचे आवाज येतात का ग तुझ्या? नाही मावशी। मावशी, आता असं काय होत नाही म्हणून ती परत कामावर चालली ना। अप्पे, कधी परत तुझी मानसिक चाचणी? आजच आहे भाऊजी, तिकडेच निघाले मी। तो बया आपे, नाही तुला जमल ना? मावशी तुम्हाला लय पडली हो तिची? नाही अरे, आता ती रुपालीला बरं करायला निघाली ना, पण तिलाच बाळाचे आवाज येतात म्हणल्यावर डॉक्टर तिला येडी ठरू नये म्हणजे झालं। मावशी, त्यासाठीच ही चाचणी आहे। असं काय होणार नाही आपले। हो होईल ग सगळं व्यवस्थित। स्वप्नील, हे जे काय आहे ना ते तू नीट बघून घे बर का। नाही काय आधी हिची चाचणी होऊ दे आणि मग त्याचा निकाल येऊ दे, मग तो काय येतोय ना त्याच्यावर आपण ठरवू हिला रुपालीला भेटून द्यायचं का नाही ते। हा दादा हे बघ, मी अर्जुन, मला तुझं आता काही ऐकायचं नाहीये। अरे दादा तूच असं केलंस तर कसं होईल? अर्जुन, त्याला कारणही तशीच आहे। अप्पे, हे बघ, कोणाचा विश्वास असो नाही तर नसो, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। आणि पुरी तू जर म्हणतीयस ना रुपाली बरी होणार, तर मला खात्री आहे तू तिला नक्की बरं करशील। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।